नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी NMMS 2024 जी की परीक्षा ही उद्या होणार आहे आणि गणित विषयाची परिपूर्ण तयारी त्याचबरोबर संभाव्य प्रश्न परीक्षेला जाता जाता या प्रश्नांचा सराव करा। त्याचबरोबर जी सूत्रे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तेवढी फक्त सूत्र पाठ करायचे तुम्हाला। चला आपण प्रश्न घेऊयात। प्रश्न क्रमांक 1, चौरसाची परिमिती 48 सेमी आहे, तर त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? आपल्याला चौरसाची सर्व सूत्र माहित असणं गरजेचं आहे, कारण चौरसावरती एक प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारच आहे। त्यामुळे आपल्याला चौरसाची सर्व सूत्र माहित आहेत का ते अगोदर आपल्याला पाहायचे। आता बघा इथं काय सांगले, चौरसाची परिमिती 48 सेमी आहे, पण चौरसाची परिमिती किती आहे? चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आपलं? चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू। पण आपल्याला परिमिती दिलेली आहे, किती दिलेली आहे? 48 सेंटीमीटर। किती दिलेले आहे? 48 सेंटीमीटर। आपल्याला बाजू काढायची आहे आणि त्यामुळे ही बाजू इकडे घ्यायची आपल्याला। तर आपलं सूत्र काय म्हणणार आहे? बाजू, चौरसाची बाजू काढायची आपल्याला। चौरसाची बाजू किती येईल मग? तर पहा 48ला आपण काय करूयात? 4 ने भागूयात। 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे 12 सेंटीमीटर। आपल्याला बाजू काढून झाल्यानंतर आपल्याला विचारले चौरसाच्या कर्णाची लांबी किती? मग चौरसाच्या कर्णाच्या लांबीचं सूत्र काय? तर कर्ण बरोबर पहा, कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू। वर्गमुळात 2 गुणिले बाजू। बाजू आहे 12, वर्गमुळात 2 गुणिले 12, बाजू किती आलेले? 12। हे कसं लिहायचं आहे आपल्याला? तर 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर। तर अशा पद्धतीने अगोदर आपल्याला बाजू काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपलं या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल। तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येईल। त्याचबरोबर अजून चौरसाचे आपल्याला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे, ते मी तुम्हाला इथे देतोय। चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? तर बाजू वर्ग। आपल्याला हा एक प्रश्न घ्यायचाच, एक प्रश्न आपल्याला हा बरोबर आलाच पाहिजे आणि चौरसावरती एक प्रश्न येणारच आहे, त्यामुळे हे सूत्र पाठच पाहिजे। चौरसाचा क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग, त्याचबरोबर चौरसाचं क्षेत्रफळ कर्णावरून जर काढायचं असेल, कर्णावरून, तर सूत्र काय? तर कर्णावरून सूत्र आहे क्षेत्रफळाचं, ते म्हणजे कर्ण वर्ग भागिले 2। तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे। तर पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, या पद्धतीचा प्रश्न आला तर आपल्याला कसं सोडवायचा पहा। यासाठी सूत्र वापरायचं आपल्याला। पहा, कंसात 3a अधिक 4b वजा 5c चा वर्ग, हे सूत्र पाठच करायचं आहे तुम्हाला। काय करायचं आहे? पाठ करूनच जावा, सूत्र पाठ करा। चला हा प्रश्न आपण सोडवूयात। कोणतं सूत्र आहे ते? तर पहा, ते सूत्र आहे कंसात a अधिक b अधिक c चा वर्ग बरोबर, पहा तर याची आपण फोड करूयात। तर पहा, a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ca किंवा ac म्हटलं तरी चालेल, AC म्हणा किंवा CA म्हटलं तरी चालेल, काही फरक पडत नाही। तर आता आपण किमती घेऊयात। पहा, आपल्याला 3a म्हटलंय, a बरोबर 3, 4 बरोबर, b बरोबर 4 आहे, तर c बरोबर किती आहे? वजा 5 आहे। तर आपण यामध्ये किमती भरूयात। आपण a वर्ग म्हटलेला आहे, a वर्ग, मग हे कसं होणार आहे? तर पहा 3a अधिक 4b अधिक, हां वजा चिन्ह आहे या ठिकाणी, वजा 5c चा वर्ग बरोबर। तर हे सोडवायचं आहे आपल्याला। तर इथे देतो मी, इथे सोडवतो। पहा 3a वर्ग, पहिल्या कंसात काय येईल? 3a वर्ग, जसं की आपण a वर्ग घेतले बघा, 3a वर्ग अधिक दुसऱ्या कंसात 4b वर्ग अधिक, आता इथं वजा 5 आहे, लक्षात ठेवा, वजा 5c, त्यामुळे आपल्याला इथं काय घेता येईल? वजा 5c चा वर्ग अधिक 2ab म्हटले बघा, 2ab
2 गुणिले एका कंसात 3a ठेवा aची किंमत आणि bची किंमत किती वजा bची किंमत किती आहे तर 2ab म्हटलेलं आहे। हां, तर bची किंमत किती आहे 4 आहे, त्यामुळे आपण इथे ठेवूया 4b। ठीक आहे, तर 4b पुढे बघा अधिक 2bc इथेच देतो तुम्हाला करून, अधिक 2bc 2 गुणिले कंसात एका 4b c पण घ्यायचं आहे आपल्याला गुणिले दुसऱ्या कंसात काय असणार आहे वजा 5c वजा 5c अशा पद्धतीने अधिक पुढे काय दिले 2ac या ठिकाणी 2 गुणिले वजा 5c गुणिले 3a तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे। नंतर पहा आता इथे बघा 3a वर्ग म्हटलेला आहे, म्हणजे कसं होईल या ठिकाणी 3a वर्ग म्हणजे 9a वर्ग होईल। काय होईल 9a वर्ग, 4bचा वर्ग म्हणजे 16b वर्ग अधिक 25c वर्ग अधिक 24ab वजा होईल या ठिकाणी 24ab, त्याच्यानंतर पहा 40bc वजा 30ac। आता हे सोडवूयात आपण, 9a वर्ग आहे तसंच येईल 9a वर्ग अधिक 16b वर्ग अधिक 25c वर्ग अधिक 24ab वजा 40bc आणि इथे काय होईल तर वजा वजा अधिक होईल अधिक 30ac। तर अशा पद्धतीने तिथं पर्याय दिलेला असतो, लक्षात ठेवा अशा पद्धतीने तिथे पर्याय दिलेला असतो, तर आपल्याला या पद्धतीने उत्तर काढता येईल। तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। त्यासाठी आपल्याला सूत्रपाठ पाहिजे a अधिक b अधिक c चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac। पाहूयात पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। तर अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला उद्या सुद्धा येऊ शकतो, लक्षात ठेवा। जे मी आज संभाव्य प्रश्न घेतलेले आहेत अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतील, जेणेकरून हे आपल्याला सर्व प्रश्न आपल्या पुस्तकाप्रमाणेच येणार आहेत आणि याच्यावरती एकच प्रश्न येणार आहे, असे नाहीत की 10 प्रश्न येणार आहेत। त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव झालेला आहे, तरी पण आपण आज फक्त आणि फक्त संभाव्य प्रश्न घेत आहोत। प्रश्न क्रमांक 3, जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे। आता तुम्हाला जर काटकोन त्रिकोण पहा, तुम्हाला जर काटकोन त्रिकोण आणि कर्ण जर दिला तर समजून जायचं की ही कर्णभुजा कसोटी आहे। आता कसं ते पहा, एक तुम्हाला असा एक त्रिकोण असेल, ठीक आहे, आणि त्याला संगत असलेला हा एक काटकोन त्रिकोण मी काढतो आणि इथं काय सांगितलं आपल्याला की त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू, कर्ण पहा हे कर्ण आणि एक बाजू म्हणजे ही बाजू असणार आहे तुमची, ही बाजू असेल, तर हे कशा आहेत या ठिकाणी संगत आहेत, कशा आहेत एकमेकांना संगत, आणि हे काटकोनात 90 अंशाचा हा काटकोन त्रिकोण आहे आणि त्यामुळे आपल्याला याचं उत्तर असणार आहे हे दोन त्रिकोण परस्परांचे कसे असतील कसोटी परस्परांचे कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील तर ते असणार आहेत कर्णभुजा कसोटी। आता बाकोबा कसोटी म्हणजे बाजू कोण बाजू, बा 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 कसोटी म्हणजे बा 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 बाजू 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 आणि कोबा को म्हणजे कोण बाजू कोण। तर अशा पद्धतीने एक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये उद्या पाहायला मिळू शकतो। तर यासाठी आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा आहे। गणितामध्ये आपल्याला 20 पैकी 20 गुण घ्यायचेच आहेत, लक्षात ठेवा। जर गणित आणि बुद्धिमत्तामध्ये तुमचा स्कोर चांगला झाला तर आपण नक्कीच मेरिटमध्ये येणार, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जाता जाता खूपच फायदेशीर ठरणार आहे। पाहूयात पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। आता अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळू शकतो। घनमुळावरती एक प्रश्न येणारच आहे, किती एक प्रश्न, आणि त्यामुळे घनमूळ काढा। काही सेकंदामध्ये आपला व्हिडिओ अपलोड आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्यांनी कोणी पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा। घनमूळ ट्रिक्स सोमनाथ पवार सर जरी तुम्ही यूट्यूब चॅनलवरती सर्च केलं तरी तुम्हाला तो व्हिडिओ सापडून जाईल। तरी पण मी तुम्हाला समजवतो, पहा हा प्रश्न कसा सोडवायचा। हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 1 ते 10 पर्यंत घन पाठ असणं गरजेचंच आहे। त्यामुळे 1चा घन किती आहे 1 आहे, 2चा घन किती रे 8,
3चा घन, 3चा घन किती आहे 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, किमान आपल्याला 10 पर्यंत घन पाठ असणं गरजेचं आहे. 8चा घन 512, 9चा घन 729 आणि 10चा घन 1000. तर अशा पद्धतीने 1 ते 10 पर्यंतचे घन आपले पाठ असणं गरजेचं आहे. आता हा प्रश्न आपण सोडूयात. घनमुळामध्ये असा जर प्रश्न आला ना तर एवढंच लक्षात ठेवायचं, ट्रिक काय वापरायची. बघा तुम्हाला मी ट्रिक्स सांगतो, ती ट्रिक्स कोणती वापरायची आपल्याला. तर पहा, प्रश्न क्रमांक 4 होता, तर याच्यामध्ये पहा 6859. आता ही संख्या अगोदर घ्यायची, आपल्याला मांडून घ्यायची आहे आणि शेवटचे 3 अंक लक्षात ठेवा, शेवटचे 3 अंक त्याच्यावरती रेघ द्यायचे. कितीही मोठी संख्या होऊ द्यात, 68,000 असू द्या, 68 म्हणजे हजाराच्या पटीत असू द्या, 68,000 असू द्यात, 68,859 असू द्यात, किंवा एखादी मोठी संख्या होऊ द्यात, 3च अंक घ्यायचे आहेत आपल्याला, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता 9 कोणाच्या एकक स्थानी, घनसंख्येच्या एकक स्थानी 9, तर इथे 9 आहे पहा, बरोबर. 729चं घनमूळ काय 9च आहे, त्यामुळे आपल्याला 9च घ्यायचं आहे. आता उरलेला अंक कोणता आहे 6, आणि 6 कोणत्या घनसंख्येच्या मध्ये ती संख्या आपल्याला सापडते, तर 1 आणि 8च्या मध्ये आपल्याला 6 सापडतात. 6च्या मागची घनसंख्या 1. पहा मी काय म्हणतोय, 6 ही संख्या कोणत्या घनसंख्येच्या मधोमध आहे, तर 1 आणि 8, आणि ह्या 6 या संख्येच्या मागची घनसंख्या कोणती आहे 1, आणि 1चं घनमूळ काय 1, त्यामुळे आपल्याला 1च घ्यावं लागेल. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 19. काय येणार आहे उत्तर आपलं 19, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. तर उद्या जरी हा प्रश्न आला अशा पद्धतीचा तर आपल्याला हा 100% सोडवायचा आहे. जे सोपे प्रश्न आहेत ते सोडवूनच आपल्याला यायचं आहे. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. 2चं तिसरे मूळ कंसाच्या बाहेर तिसरा घात दिलेला आहे, 5चा 7वा घात, त्याच्यानंतर कंसाच्या बाहेर 0वा घात दिलेला आहे, आणि छेदामध्ये 3चा दुसरा कंसाच्या बाहेर वर्गमुळाचं चिन्ह दिलेलं आहे. तर पहा आपल्याला काय करायचं आहे, हा प्रश्न सोडवायचा आहे. आपण एक नियम पाहिलेला बघा, घातांकाचे नियम आपल्याला माहीतच असणं गरजेचं आहे. काही नियम मी तुम्हाला लिहून देतो इकडे, माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला जाता जाता. पहा नियम कोणकोणते आहेत रे. एचा 0वा घात बरोबर काय येतो 1 येतो, बरोबर. समजा एचा यम गुणिले एचा यन असेल तर आपण काय करतो, पाया समान आहे त्यामुळे एचा यम अधिक यन करतो. ठीक आहे. त्याचबरोबर हे एक सूत्र लक्षात ठेवा, एचा यम भागिले एचा यन. तर त्यासाठी काय करतो आपण, एचा यम वजा यन करतो. तर अशा पद्धतीने प्रश्न सोडवतो. आणि महत्त्वाचा नियम म्हणजे एचा यम आणि कंसाच्या बाहेर जर यन असेल तर आपण काय करतो, यांचा गुणाकार, घातांकाचा गुणाकार एचा यम गुणिले यन. तर ही 4 सूत्र आपल्याला पाठच ठेवायचे आहेत. ओके. एचा 0वा घात बरोबर काय येतं, नेहमी 1 येतो. ठीक आहे. चला हा प्रश्न सोडवून घेऊयात आपण. आता पहा इथं गुणाकाराचं चिन्ह येणार आहे, इथे सुद्धा गुणाकाराचं चिन्ह येणार आहे. म्हणजे पहिली पायरी काय असणार आहे, 2चा 1/3 गुणिले 3 अधिक 5चा 7 गुणिले 0 छेदामध्ये 3चा दुसरा घात गुणिले 1/2, 2ला 2 कट झालं, 3ला 3 कट झालं, आणि 7चा 0वा घात म्हणजे इथं कसं येणार 2चा पहिला घात अधिक 5चा 0वा घात छेदामध्ये काय येणार आहे, तर 3चा पहिलाच घात, कारण इथे कट झालेला आहे या ठिकाणी. आता इथे जर बघितलं आपण 2चा पहिला घात आहे, 2चा पहिला घात म्हणजे 2च, अधिक 5चा 0वा घात, मी अगोदर सांगितलं याचा 0वा घात बरोबर किती येतं 1 येतं, म्हणजे 1 येईल, आणि छेदामध्ये 3चा पहिला म्हणजे 3च. मग 2 आणि 1 किती झाले 3 छेदामध्ये 3 1 3, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 1. आहे का पर्यायामध्ये, आहे. पर्याय क्रमांक 1 या पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येईल. ओके. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न आले तर घाबरायचं नाही आणि परीक्षेमध्ये या पद्धतीचे प्रश्न सोडवायचे. ओके. ठीक आहे. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 आहे, तर 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळीच्या भांड्यात जस्त किती असेल. तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तांबे आणि जस्त काय म्हटलेलं आहे, तांबे आणि जस्त, तर यांचं प्रमाण आपल्याला किती दिलेलं आहे 13:7, म्हणजे 13x आणि जस्त किती 7x.
तर आपल्याला काय करायचं आहे, यांची बेरीज करायची आहे. 13 आणि 7 किती झाले 20x. आणि आपल्याला सांगितले तर 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जास्त किती असेल, तर त्यासाठी आपल्याला 1.5 किलोग्रॅम वजनाच्या म्हणजे 1.5 किलोग्रॅम वजन म्हणजे ग्रॅममध्ये जर रूपांतर केलं तर 1.5 गुणिले 1000 म्हणजे किती येईल 1500 ग्रॅम. आता आपल्याला इथं किती दिलेलं आहे, दोघांचं प्रमाण मिळून 20x दिलेलं आहे, बरोबर ना. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, तर पहा 1500 ग्रॅम छेदामध्ये 20x गुणिले आपल्याला कशाचं काढायचं आहे, जास्त काढायचं आहे. त्यामुळे आपण काय करूया 7x न गुणूयात. मग इथे पहा x कटेल, ठीक आहे. पुन्हा 0ला 0 गेला, भाग द्यावरती 2 7 14 2 पंचे 10 किती आलं उत्तर 75 आलं. आणि आपल्याला याला गुणायचं आहे 75 गुणिले 7 करायचं आहे. 75 गुणिले 7 गुणाकार करा, 7 5 35 3 हातचा 7 7 49 49 आणि 3 किती झाले 52 525 किती येते 525 ग्रॅम. तर या ठिकाणी 625 झालेलं आहे, इथं 525 असणार आहे, 525 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीचे प्रश्न आले तर या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत तर सोडवायचे आहेत. ओके, पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघातील प्रत्येक खेळाडूने किती धावा काढल्या ते दिलेलं आहे या ठिकाणी. ओके, मी फक्त महत्त्वाचा प्रश्न लिहिला आहे, तर लक्ष द्या. पहिल्या 10 म्हणजे डावामध्ये 21 17 इथे काही धावा दिलेल्या आहेत, 100 57 48 47 20 35 04 आणि 02. ठीक आहे. जर सर्व धावांचा मध्य 40 असेल तर आपल्याला एक्सची किंमत काढायची आणि ते काढण्यासाठी आपण काय करणार, एकूण डाव संख्या किती आहे म्हणजे डावांची संख्या किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 गुणिले मध्य करा म्हणजे आपल्याला बेरीज निघून जाईल एकूण धावांची. 11 चौक 44 आणि हा 0 म्हणजे 440 एकूण धावा असतील. 11 डावामध्ये किती एकूण 440 धावा. 10 सामने बरोबर किती, तर 10 सामने बरोबर या सर्वांची बेरीज येईल 21 17 100 57 48 47 20 35 4 आणि 2 यांची बेरीज 351 येईल. ठीक आहे, 351. आणि मग आपल्याला एक्सची किंमत मिळून जाईल. यांची वजाबाकी करूयात आपण. किती येईल या ठिकाणी बघा, 10 मधून 1 गेला 9, पुन्हा हातचा तिकडे गेला त्यामुळे 3 येईल, 13 होतील इथे 3. 13 मधून 5 गेला किती राहील 8. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 89. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने सरासरीवरती प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे. त्यामुळे सरासरीवरचा प्रश्न एकही तुम्हाला सोडायचा नाही, सर्व प्रश्न सोडवूनच यायचा आहे. तर व्यवस्थित गणित सोडवायचं आहे. 20 प्रश्न गणितावरती असणार आहे. ओके, पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. वृत्तचितीवरती आपल्याला एकतर प्रश्न येणारच आहे, त्यामुळे आपल्याला सर्व प्रश्न या ठिकाणी बारकाईने अभ्यासायचे आहेत. आणि वृत्तचितीचे जी सूत्र असतील, वृत्तचितीचे घनफळ, वृत्तचितीचे पृष्ठफळ, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ, या सर्वांचा तुम्हाला काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे, सूत्रपाठ करायचे आहेत. आता इथे काय म्हटले बघा, एका वृत्तचितीच्या पायाचा व्यास किती दिलेला आहे 14 सेमी दिलेला आहे. आता ही वृत्तचिती आहे, समजावून देतोय, लक्ष द्या सर्वांनी पहा. तर या ठिकाणी ही वृत्तचिती आहे आणि या वृत्तचितीच्या पायाचा व्यास किती दिलेला आहे, डायमीटर किती दिलेला आहे तर 14 सेंटीमीटर. बरोबर. आपल्याला रेडियस काढायचं म्हणजे त्रिज्या काढायची आहे, इथून ते इथपर्यंत असणार आहे त्रिज्या. तर ती किती असणार आहे रेडियस, तर त्याला भागिले 2 जर केलं आपण, 14ला भागिले 2 तर किती येणार आहे 7 सेंटीमीटर. म्हणजे त्रिज्या किती असणार आहे 7 सेंटीमीटर. आपल्याला ही उंची काढायची आहे, उंची या ठिकाणी काढायची आहे. एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला घनफळ काढायला लावतील किंवा उंची काढायला लावतील किंवा घनफळ काढायला लावतील किंवा किती लिटर पाणी आहे ते सांगायला लावतील. तर अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे सर्व सूत्र पाठ करायचे तुम्हाला. तर वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय, वृत्तचितीचे घनफळ प्रश्न वाचूयात आपण. एका वृत्तचितीच्या पायाचा व्यास 14 सेमी असून तिचे घनफळ 2718 सेमी आहे. तर वृत्तचितीची उंची किती,
तर आपल्याला सूत्र आहे वृत्तचितीचे घनफळाचं सूत्र पाय आर वर्ग एच. घनफळ किती दिलेले आहे 2618. 2618 बरोबर पायची किंमत असेल 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे 7, आरचा वर्ग म्हटलं 7 गुणिले 7 गुणिले एच, कारण उंची आपल्याला काढायची. आता या 7ला हे 7 कटेल, उरलं काय 22 गुणिले 7. तिकडे छेदामध्ये घेऊयात आपण. 2618 भागाकारामध्ये येईल 22 गुणिले 7 बरोबर उंची. आता आपल्याला उंची मिळून जाईल. ठीक आहे. तर पहा भाग देऊयात आपण. 11ने दिला तरी चालेल, 22ने दिला तरी चालेल. 11 दुनी 22, 11 दुनी 22, 4 उरला, 11 त्रिक 33, पुन्हा 8 उरला, 11 8 88. आता 2ने भाग देऊयात. बेक बे बेक बे आणि 92 18 आणि छेदामध्ये किती आलं 7. 7ने भाग देऊयात आपण. 7 1 7, पुन्हा किती उरले 4, 7 7 49, 17 सेंटीमीटर. आहे का पर्यायामध्ये उत्तर? 17 सेंटीमीटर आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. गणिताची जी सूत्र आहेत मी तुम्हाला ग्रुपवरती सेंड केलेली आहेत, त्याची प्रिंट काढा किंवा तुम्ही पेनाने वहीमध्ये लिहिलं तरी चालेल. ओके, ठीक आहे. जरी वेळ नसेल तर तुम्ही प्रिंट काढू शकता. तर अशा पद्धतीने वृत्तचितीवरती एक प्रश्न हमखास येणार आहे. वृत्तचितीबरोबरच तुम्हाला सांगतोय घन असेल, इष्टिकाचिती असेल, शंकू असेल, गोलाचं पृष्ठफळ घनफळ असेल, ही सर्व सूत्रे तुम्ही पाठ करून जायचं आहे. कारण सूत्र पाठ असल्याशिवाय आपण या प्रकारचे प्रश्न सोडवू शकत नाही. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. एका घनाकृतीच्या पृष्ठांची संख्या 6 असून शिरोबिंदूंची संख्या 8 आहे, तर त्या घनाकृतीला कडा किती? खूप IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये सतत येतोय आणि त्यामुळे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पहा, त्यासाठी एक सूत्र दिलेलं मी तुम्हाला. F अधिक V बरोबर E अधिक 2. तर पृष्ठांची संख्या, F म्हणजे पृष्ठ, पृष्ठांची संख्या किती आहे? वर्टेक्स शिरोबिंदू आणि कडा अधिक 2. तर आपल्याला पृष्ठ किती दिलेले आहेत? पृष्ठांची संख्या 6 अधिक शिरोबिंदूंची संख्या किती आहे 8 बरोबर कडांची संख्या आपल्याला काढायची आहे अधिक 2. आता आपण जर बघितलं तर यांची बेरीज किती झाली? 6 आणि 8 14, E अधिक 2. तर आता हे 2 इकडे काय होणार आहेत? वजा होणार आहेत. म्हणजे 14 वजा 2 बरोबर E म्हणजे कडा. कडा किती निघणार आहेत मग? कडा बरोबर 12. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीचा प्रश्न उद्या सुद्धा येऊ शकतो, कारण या प्रकारचे प्रश्न अगोदर पण परीक्षेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे अगोदरची जर प्रश्नपत्रिका बघितली नसेल तर बघून घ्या. त्यामध्ये जर बघितलं आपण तर या प्रकारचे प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. बहुपदीचा भागाकार. हा प्रश्न परीक्षेमध्ये येतोच. अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते पहा. या ठिकाणी आपल्याला दिले 2m घन 2m घन अधिक 6m अधिक 12m अधिक 8 आणि आपल्याला भागायचं आहे m अधिक 1 या द्विपदीनं आपल्याला काय करायचं आहे तर भाग द्यायचं आहे. तर पहा, भाग देऊयात आपण. m अधिक 1ने आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला? तर mने ह्या दोन्ही mला mचा घन आहे त्याला भाग द्यायचा आहे. 2mचा घनला आपल्याला ह्या फक्त mने भाग द्यायचा आहे. मग mने भाग दिल्यानंतर काय होईल? m घनमधून m जाईल, म्हणजे काय राहील? फक्त mचा वर्ग आणि हा 2. हे कुठं लिहायचं आहे आपल्याला? इथे डोक्यावरती लिहायचं आहे. 2mचा वर्ग लिहून घेतलं. आता इथे वर्ग आहे 2mचा वर्ग. ठीक आहे. आता आपल्याला 2m वर्गने पुन्हा या m अधिक 1ला गुणायचं आहे. 2m वर्गने काय करायचं आहे आपल्याला? तर गुणायचं आहे. कशाला? m अधिक 1ला गुणायचं आहे. ठीक आहे. 2m वर्गने mला गुणल्यानंतर काय येईल? 2mचा घन अधिक 2m वर्गने 1ला गुणल्यानंतर पहा काय येईल या ठिकाणी? 2m पुन्हा एकदा पहा या ठिकाणी 2m वर्गने आपल्याला काय करायचं आहे? इकडे गुणायचं आहे. ठीक आहे, mला. तर काय येईल मग गुणल्यानंतर? तर 2mचा घन
अधिक पुन्हा 2m वर्गने 1ला गुणल्यानंतर काय येईल 2m वर्गच येईल. ठीक आहे तसं आपल्याला काय करायचं पुन्हा या ठिकाणी मांडून घ्यायचं आहे 2mचा घन अधिक 2mचा वर्ग. आता इथे वर्ग आहे चिन्ह या ठिकाणी वर्ग आहे लक्षात ठेवा इथे वर्ग आहे. ठीक आहे आता प्रश्नामध्येच या ठिकाणी वर्ग आहे. आता आपल्याला काय करायचं आहे पहा वजाबाकी करायचे 2mचा या ठिकाणी काय दिलेलं आहे इथे वजाबाकी अधिकचं चिन्ह आहे इथे वजा होईल चिन्ह 2mचा घनला 2mचा घन गेला. आता हे चिन्ह बदललं आहे आपलं हे चिन्ह आपण आत बदलतो अधिक असेल तर वजा वजा असेल तर अधिक. आता या ठिकाणी 6 मधून 2 गेले तर किती येणार आहे 4 आणि हा काय असणार आहे m वर्ग. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिकच राहणार आहे दिलं तर ठीक नाही दिलं तरी चालेल. आता पुढे सोडूयात आपण पुन्हा m ने काय करायचं आहे 4m वर्गला आपल्याला भागायचं आहे. ठीक आहे 4m वर्गला काय करायचं आहे तर भागायचं आहे. हे लिहून घेऊयात आपण अधिक 12m 4m वर्गला आपल्याला काय करायचं आहे m ने भागायचं आहे. तर भागल्यानंतर काय होईल 4m फक्त 4m येईल. ते कुठं लिहायचं आहे आपल्याला इथे भागाकारामध्ये लिहायचं आहे 4m. आता 4m ने पुन्हा m अधिक 1ला गुणायचं आहे. 4m ने पुन्हा काय करायचं आपल्याला 4m ने पुन्हा आपल्याला गुणायचं आहे m अधिक 1ला m अधिक 1. 4m ने mला जर गुणलं तर काय येईल 4m वर्ग अधिक 4m आहे तसंच आपल्याला इथं आणायचं आहे. आता वजाबाकीमध्ये 4mचा वर्ग अधिक 4m. आता इथे कटच होणार आहे हे. ठीक आहे इथे चिन्ह बदलतं वजा होईल 12 मधून 4 गेले किती राहिलं 8m. मोठ्या संख्येचं चिन्ह काय अधिक नाही दिलं तरी चालेल. आता वरून काय घेतले 8 अधिक 8. आता पुन्हा 8mला काय करायचं आहे 8mला पुन्हा m ने भागायचं आहे. m ने भागल्यानंतर फक्त 8 राहील ते इथे लिहा 8. पुन्हा 8 ने m अधिक 1ला गुणायचं आहे आपल्याला. पुन्हा 8 ने काय करायचं आहे m अधिक 1ला गुणायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो 8mला काय केलं आपण तर m ने भागलं तर फक्त 8 आलं ते भागाकारात घेतलं. 8 ने पुन्हा या द्विपदीला गुणायचं आहे. 8 ने द्विपदीला जर गुणलं तर पहा काय येईल 8m अधिक 8 1 8 हे आहे तसं इथं घ्यायचं आहे 8m अधिक 8. इथे वजा हे कट होईल हे चिन्ह बदलतं वजा होईल अधिक वजा वजा होईल हे पण कट होईल म्हणजे बाकी काय होणार आहे तर शून्यच राहणार आहे तुमची. बाकी काय राहणार आहे 0. आणि भागाकार काय आला तर भागाकार पहा भागाकार काय आला भागाकार 2m वर्ग 2m वर्ग अधिक 4m अधिक 8. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. कधी कधी प्रश्नामध्ये भागाकार व बाकी किती असं सुद्धा विचारू शकतात त्यामुळे बाकीला खूप महत्त्व आहे लक्षात ठेवा. या पद्धतीने प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. ठीक आहे पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 सूट व कमिशनवरती एक प्रश्न येणारच आहे. सूट व कमिशनवरती आपल्याला एक प्रश्न हमखास येणारच आहे लक्षात ठेवा. शामरावांनी 3,50,000 रुपये किमतीचा भूखंड दलालामार्फत विकत घेतला. या व्यवहारात दलाली शेकडा 3 रुपये ठरली तर दलालाला किती दलाली दिली. तर या प्रकारचा प्रश्न सोडवायचा आहे. तर आपण काय करायचं आहे 3,50,000 रुपये 3,50,000 रुपयाचे 3% काढून घ्यायचे आहेत आपल्याला फक्त 3%. 2 शून्याला 2 शून्य गेले 35 त्रिक 3 5 15 1 3 त्रिक 9 1 10 आणि हे 2 शून्य म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 10,500 पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने सूट व कमिशनवरती एक प्रश्न ठरलेला आहे तो येणारच आहे लक्षात ठेवा. छापील किंमत असेल खरेदी किंमत असेल तर यावरती सुद्धा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 एका वाहनाचा सरासरी वेग 24 किमी प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी 12 तास वेळ लागतो. जर वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिपटीने वाढवल्यास तेवढेच अंतर जाण्यासाठी किती तास वेळ आहे. अतिशय खूप सोप्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. पहा पूर्वीचा वेग जो आहे सरासरी वेग तो आहे 24 किलोमीटर प्रति तास 24 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे आणि त्याच्यासाठी वेळ किती लागतोय तर काही अंतर जाण्यासाठी 12 तास वेळ लागतोय 12 तास वेळ लागतोय. आता इथं काय म्हणले जर वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिपटीने वाढवला जर तिपटीने तुम्ही जर वेग वाढवला तर किती 72 किलोमीटर प्रति तास 72 किलोमीटर प्रति तास.
आणि किती तास वेळ लागेल, तर आपल्याला एवढंच करायचं आहे, 72 गुणिले काय करायचं आहे, 72 तिरकस गुणाकार 72 गुणिले 12 आणि छेदामध्ये काय तर 72 गुणिले 12, 72 गुणिले 12 आपल्याला या पद्धतीने करावं लागेल, 72 गुणिले 12 बरोबर 24 गुणिले काय करावं लागेल, तर तुमचा तो येणारा वेग बरोबर वेग, तर 24 ने भागावं लागेल इथं, 72 गुणिले 12 छेदामध्ये 24 किती 24, 72 गुणिले 12 छेदामध्ये काय 24. आता बघा 24 ने जर भाग दिला आपण या ठिकाणी पहा भाग 12 12 गुणिले 24 आणि इकडे एकच मिनिट फक्त, इथे काय सांगितलेलं आहे बघा की जर वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिप्पटीने वाढला, किती झाला 72 झाला बरोबर ना, 72 किलोमीटर, तर किती वेळ लागेल तेवढेच अंतर जाण्यासाठी. मग आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी, तर 24 गुणिले 12 आपल्याला काय करावं लागेल, व्यस्तचलन करावं लागेल, 24 गुणिले 12 करावं लागेल आणि छेदामध्ये 72 व्यस्तचलन या ठिकाणी करावं लागेल. 12 12 12 72 आणि 6 6 6 24, तर किती तास वेळ लागेल, तर 4 तास वेळ लागेल या ठिकाणी. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. तर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 13, त्रिकोण एबीसी ची एपी ही मध्यगा आहे, जी हा मध्यगा संबंधित आहे, एपी बरोबर 15 सेमी असेल तर एजी ची लांबी किती. तर आपण एक त्रिकोण काढूया, पहा हा एक त्रिकोण काढला मी. आता या ठिकाणी आपल्याला नाव द्यायचे ए बी सी आणि एपी ही तिची मध्यगा आहे, म्हणजे इथं आपल्याला पी घ्यावं लागेल. आता जी हा मध्यगा संबंधित आहे म्हणजे इथं जी असणार आहे. आता या ठिकाणी काय असतं, तर याचं गुणोत्तर कसं असतं लक्षात ठेवा, 2:1 असतं. काय असतं 2:1. मग एपी बरोबर किती आहे 15, म्हणजे ए ते पी बरोबर किती आहे 15 सेमी बरोबर, ए ते पी पर्यंत 15 सेमी आहे. तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी, तर आपल्याला त्या 15चा 2/3 भाग घ्यावा लागेल. 2/3 3 3 3 15 म्हणजे 5 गुणिले किती झाला 10, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर. तर एजी बरोबर किती असणार आहे, एजी बरोबर एजी ची लांबी किती असणार आहे 10 सेंटीमीटर आणि आपल्याला जर विचारलं जीपी बरोबर किती असणार आहे मग 5 सेंटीमीटर असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण त्रिकोणावरील प्रश्नांची उत्तरे सोडवू शकतो. पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14, x वर्ग अधिक 10x अधिक 24 छेदामध्ये x वर्ग वजा 16 भागिले 2x अधिक 12 छेदामध्ये x वजा 4. तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर याचे अवयव काढून घेऊयात आपण 24 चे. तर पहा इथे दिलेले आहे x वर्ग अधिक 10x अधिक 24. तर याचे अवयव काढून घ्या. x अधिक 4 पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये काय x अधिक 6 छेदामध्ये x वर्ग वजा 16 आहे. तर याची फोड करा. या ठिकाणी पहिल्या कंसात ठेवूया x अधिक 4 आणि दुसऱ्या कंसात x वजा 4. इथे भागाकाराचं चिन्ह आहे त्यामुळे गुणाकार बेस होईल, त्यामुळे x वजा 4 वरती जाईल x वजा 4 आणि छेदामध्ये काय राहील 2x अधिक 12. तर याला आपण कसे लिहू शकतो, तर x अधिक 6 आणि कंसाच्या बाहेर 2 ठेवूया. पहा x अधिक 4 ला x अधिक 4 गेला, x अधिक 6 ला x अधिक 6 गेला आणि x वजा 4 ला x वजा 4 गेला. ज्याचं उत्तर काय आलं, तर अंशामध्ये कोणती संख्या आहे म्हणजे 1 असेल आणि छेदामध्ये काय येणार आहे 2. तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये काही सेकंदामध्ये प्रश्नाची उत्तरे सोडवायची आहे. प्रश्न क्रमांक 15, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या एका जोडीतील कोनाचे माप 2x अंश आणि 3x अंश असेल तर त्या कोनाची मापे किती. तर हे दोन समांतर रेषा आहेत आणि त्यातून एक छेदिका आपण जर काढली तर पहा या प्रश्नाचं उत्तर काढतोय. तर या ठिकाणी सांगितलेले आपल्याला की तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या एका जोडीतील कोनाचे माप 2x, म्हणजे हे माप आपण 2x घेऊया आणि हे माप किती असेल 3x. 2x आणि 3x आंतरकोनाची जोडी जी आहे ते परस्पर कशी असतात तर पूरक असतात.
त्यामुळे आपण या ठिकाणी असं लिहू शकतो 2x अधिक 3x बरोबर 180 अंश, यांची बेरीज येईल 5x बरोबर 180, x इथंच राहील, 180 ला जर 5 ने भागला आपण तर आपल्याला मिळेल 36, x ची किंमत मिळेल 36, आपल्याला 2x ची किंमत विचारली तर 2x बरोबर 2 गुणिले 36, 36 गुणी 72 आणि 3x अंश, 3x बरोबर 3 गुणिले 36 बरोबर 108 अंश। तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1। तर अशा पद्धतीने संगत कोन, व्युत्क्रम कोन आणि आंतरकोन हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 16 घेणार आहोत। प्रश्न क्रमांक 16, 56/37 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते? तर पहा 56/37, तर याला जर आपण भाग दिला तर 37 एक 37, 56 मधून जर 37 आपण वजा केले, 56 मधून 37 वजा करूया, 16 मधून 7 गेला 9 आणि नंतर 4 मधून 3 गेला 1 म्हणजे 19 राहतील। या ठिकाणी 19 पॉईंट देऊया। आता पॉईंट दिल्यानंतर एक शून्य वाढेल। आता 37 ने आपण भाग देऊया पुढे, 37 5 किती येते? 37 5 5 7 35, 3 5 15 आणि 3 18, 185 जाते भाग, 37 5 185 म्हणजे किती उरलं? 5 उरलं। पुन्हा या ठिकाणी शून्य देऊया, 37 एक 37, पुन्हा किती उरलं या ठिकाणी? तर 13 उरलं। आता 13 उरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? 37 त्रिक करूया आपण, 3 7 21, 2 3 त्रिक 9 आणि 2 किती झाले? तर 3 त्रिक 9 आणि 2 3 त्रिक 9 10 11, 111 होतील आणि इथे भाग जातोय। त्यामुळे पुन्हा याच पद्धतीने जर बघितलं 111 घालवलं की पुन्हा आपल्याला 19 मिळते आणि त्यामुळे पुन्हा 190 होणार। याच पद्धतीने उत्तर येणार। म्हणजे पुन्हा आपण जर बघितलं तर रिपीट तेच अंक आपल्याला पाहायला मिळतील, 5 1 3 5 1 3 या पद्धतीने। ठीक आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आवर्ती हे चिन्ह घ्यावं लागेल। म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय येणार आपलं? तर पर्याय क्रमांक 3 1.513 आवर्ती आपल्याला पाहायला मिळेल। तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 17, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते। 2012 साली त्या शहराची लोकसंख्या 1,20,000 होती, तर 2015 साली त्या शहराची लोकसंख्या किती? तर यासाठी आपल्याला 3 वर्षानंतर म्हटलेलं आहे, 3 वर्षानंतर। 3 वर्षानंतर म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? तर 1,20,000 चे 1,20,000 गुणिले 100 वरती 5% ने वाढते म्हटल्यानंतर 100 वरती 105 असं आपल्याला 3 वेळेस करायचं आहे। 3 वर्षानंतर म्हटलंय म्हणून 3 वर्षानंतर म्हटलेलं आहे म्हणून। आणि वर्षापूर्वी म्हटलं असतं अगोदर तर मग छेदामध्ये घेतलं असतं, परंतु या ठिकाणी 3 वर्षानंतर म्हटलेलं आहे। 2 शून्याला 2 शून्य गेले, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 5 ने भाग दिलेत आपण, 5 गुणिले 10 हा 0, 5 गुणिले 10 5 1 5, पुन्हा 5 चौक 20, 5 गुणिले 10 5 1 5, पुन्हा या ठिकाणी 4 ने भाग जाईल, 4 1 4 4 3 12, उरलं काय आपल्याकडे? 3 गुणिले 105 गुणिले 21 गुणिले 21 आणि हा गुणाकार पर्याय क्रमांक 1 13 89 15 1,38,915 येईल। तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर करता येईल। प्रश्न क्रमांक 18, वर्तुळ केंद्रापासून 12 सेमी अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी 32 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? तर आपल्याला हा एक वर्तुळ दिलेला आहे आणि आपल्याला सांगितले की 12 सेमी अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी किती? 12 सेमी अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी म्हणजे हे 12 सेमी घेऊयात आपण आणि जीवेची लांबी किती आहे? 32 सेमी म्हणजे ही 16 असणार आहे आणि ही 16 मिळून किती होणार आहे? 32 सेमी। आता आपल्याला विचारले की तर वर्तुळाचा व्यास किती? त्यासाठी आपल्याला त्रिज्या काढावी लागेल आणि आपल्याला पायथागोरसचं त्रिकोण माहितच आहे, किती आहे? त्रिकोण कोणता आहे? 12 16 20। तर अशा पद्धतीचे त्रिकोण तुमचे पाठ असतील तर काही सेकंदात या प्रकारचा प्रश्न आपण सोडवू शकतो। तर ही त्रिज्या किती येणार आहे? मग 12 16 20 येणार आहे आणि ही जर जोडलं आपण तर किती होणार आहे? 20।
म्हणजे त्रिज्या किती असणार आहे 20 अधिक 20 बरोबर 40 सें. त्रिज्येच्या दुप्पट हा व्यास असतो. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. पायथागोरसची महत्त्वाची जी त्रिकूट आहेत ती मी तुम्हाला इथे सांगतोय. पहा, पहिलं त्रिकूट आहे 3 5 3 4 5 हे पहिलं त्रिकूट पाठ ठेवायचे. त्याचबरोबर 6 8 10 हे त्रिकूट महत्त्वाचं आहे. 11 40 41 9 40 41 आहे, सॉरी 9 40 41 आणि 11 60 61 ही त्रिकोणी पाठच ठेवायचे तुम्ही. त्याचबरोबर 12 16 20 वरती दिला आहे. त्याचबरोबर आपल्याला दुसरा अजून एखादा त्रिकूट असेल तर ते पण पाठ ठेवायचं आहे कोणतं. तर पहा, या ठिकाणी आपण 6 10 दिलेलंच आहे. महत्त्वाचं जे त्रिकूट आहे ते मी तुम्हाला देतोय 9 12 आणि 15. तर ही त्रिकुटे पाठच ठेवायची आहे तुम्हाला. ठीक आहे, 3च्या पटीतील त्रिकुटे, 7च्या पटीतील त्रिकुटे, 5च्या पटीतील त्रिकुटे ही तुम्हाला पाठच ठेवायची आहे. पाहूयात आपण पुढील प्रश्न. परीक्षेमध्ये एकचल समीकरणेवरती आपल्याला एक प्रश्न विचारला जाणारच आहे. तर पहा, x बरोबर किती असा विचारलं जाऊ शकतं. तर त्यावेळी काय करायचं आपल्याला. तर पहा, आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 3 ने 18 वजा 2x ला गुणायचं आहे. 3 ने 18 वजा 2x ला गुणायचं आहे बरोबर 4 ने छेदाला गुणायचं आहे x वजा 4. 18 त्रिक 54 अधिक वजाचं चिन्ह आहे या ठिकाणी. कोणतं चिन्ह आहे? वजाचं चिन्ह आहे. ठीक आहे. 3 दुनी 6, 3 दुनी किती होणार आहे या ठिकाणी 6. 3 दुनी 6 x 6 x बरोबर 4x आणि हे वजा 4 चौक 16. आता आपल्याला काय करायचं आहे, हे वजा 6x तिकडे पलीकडे गेल्यानंतर उजवीकडे अधिक होणार आहे. 4x अधिक 6x आणि हे वजा 16 इकडे अधिक होतील 54 अधिक 16. यांची बेरीज केली 70 येईल बरोबर 10x. यांची बेरीज येईल 10x. 10 इकडे भाग द्या 70ला तर xची किंमत मिळून जाईल 10 7 70 म्हणजे x बरोबर 7. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. एका त्रिकोणाच्या बाजू 13 सेमी 14 सेमी व 15 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. तर आपल्याला असा जर प्रश्न दिला असेल 13 14 आणि 15 तर बाजूवरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला अगोदर त्रिकोणाची अर्धपरिमिती काढावी लागते. अर्धपरिमिती लक्षात ठेवा, अर्धपरिमिती काढावी लागते आपल्याला. आणि अर्धपरिमितीचं सूत्र काय तर a अधिक b अधिक c भागिले 2. एची किंमत आपण 13 घेऊयात. 13 एची किंमत 13 अधिक b ची किंमत 14 अधिक c ची किंमत 15 छेदामध्ये 2 बरोबर 42/2. भाग देऊयात आपण. बे दुनी 4 बेक बे किती अर्धपरिमिती तर 21 सेंटीमीटर. तर आपल्याला आता हिरोचं सूत्र वापरायचं आहे. हिरोचे सूत्र जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे. हिरोचे सूत्र कोणते आहे तर वर्गमुळात यस कंसात यस वजा ए कंस पूर्ण यस वजा बी कंस पूर्ण यस वजा सी. तर वर्गमुळाच्या चिन्हामध्ये पुन्हा यस बरोबर परिमिती किती आलेली आहे अर्धपरिमिती 21 कंसात 21 वजा एची किंमत 13 दुसऱ्या कंसात 21 वजा बीची किंमत 14 21 वजा सीची किंमत 15 यांची वजाबाकी करून घेऊयात आपण. वर्गमुळात 21 गुणिले 21मधून 13 गेला 8 21मधून 14 गेला 7 21मधून 15 गेला 6. पुढे काय येईल तर पहा याची फोड करून घेऊयात आपण. 21ची फोड असं करूया आपण 7 त्रिक 21 गुणिले 2 चौक 8 7ला 7च येईल आणि 2 त्रिक 6. आता या ठिकाणी कॉमन जे आहे ते आपल्याला काढायचे. 7 इथे आहे इथे पण आहे एकदाच 7 घ्या. 3 इथे पण आहे इथे पण आहे एकदाच 3 घ्या. 2 इथे पण आहे इथे पण 2 घ्या आणि याची पुन्हा फोड होईल पहा या 4ची 2 गुणिले 2 त्यातील 1 2 घ्या. ठीक आहे, यांचा गुणाकार करा. 7 त्रिक 21 21 दुनी 42 आणि 42 दुनी किती झाले
तर 84 सेमी वर्ग किंवा चौरस सेमी. तर अशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवू शकतो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण एकूण 20 प्रश्न घेतलेले आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरती हे 20 प्रश्न संभाव्य घेतलेले आहेत. उद्याच्या पेपरमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. तर उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्याच पद्धतीने हे जे 20 प्रश्न आहेत ते एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमचा आत्मविश्वास अजून वाढेल. आणि अशाच पद्धतीचे प्रश्न असणार आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त सूत्रपाठ करा. जे परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात त्याच प्रश्नांचा सराव करा.